नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज आठवड्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे 48 प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, भारत आणि कोणत्या देशादरम्यान वार्षिक संयुक्त सराव एकता 2025 आयोजित करण्यात आला होता? उत्तर मालदीव. प्रश्न दुसरा, कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर बी. साईराम. प्रश्न तिसरा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची 18वी आवृत्ती कोणी जिंकली? उत्तर झारखंड. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणाला 2025 चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर उस्माने डेम्बेले. प्रश्न पाचवा, एसबीआय नवीन व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर रवी रंजन. प्रश्न सहावा, आशियाई युवा पॅरा गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताने 7वे स्थान पटकावले? उत्तर दुबई. प्रश्न सातवा, भारतातील पहिल्या सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्याट आली? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न आठवा, टल कॅन्टीन योजना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न नववा, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने कोणत्या राज्याला वाघ असलेले राज्य म्हणून घोषित केले आहे? उत्तर गुजरात. प्रश्न दहावा, सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला कोणता देश बनला आहे? उत्तर इस्रायल. प्रश्न अकरावा, 2026 ते 29 या कार्यकाळासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर पी. व्ही. सिंधू. प्रश्न बारावा, कोणत्या कंपनीच्या सहकार्याने वेक्सेल ग्रिड्स या स्टार्टअपने भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर विकसित केले आहे? उत्तर जोहो. प्रश्न तेरावा, 2029 च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेच्या 8 स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? उत्तर गुजरात. प्रश्न 14वा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ई-आरोग्य संवाद नावाचा एक नवीन डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सुरू केला? उत्तर राजस्थान. प्रश्न 15वा, कोणत्या देशाने 1 जानेवारी 2026 पासून भारतीय निर्यातीसाठी 100% टॅरिफ लाईन्सवरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न 16वा, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे व्यावसायिक व्यवस्थापक कोण बनले आहेत? उत्तर जयश्री उल्लाल. प्रश्न 17वा, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारने अटल कॅन्टीन योजना सुरू केली आहे? उत्तर दिल्ली. प्रश्न 18वा, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 मिळालेला वैभव सूर्यवंशी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर क्रिकेट. प्रश्न 19वा, औद्योगिक भांग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ग्रीन टू गोल्ड उपक्रम सुरू केला आहे? उत्तर हिमाचल प्रदेश. प्रश्न 20वा, 2025 फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप मध्ये अर्जुन एरिगेसी या भारतीय पुरुष बुद्धिबळपटूने दोहा येथे कोणते पदक जिंकले? उत्तर कांस्य. प्रश्न 21वा, कोणाची आयसीसी पुरुष अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 साठी भारताच्या कर्णधारपदी निवड झाली आहे? उत्तर आयुष म्हात्रे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या राज्य सरकारने दुर्गम आदिवासी समुदायांसाठी महानगर प्रदर्शन उपक्रम सुरू केला? उत्तर तेलंगणा. प्रश्न क्रमांक 23, फेब्रुवारी 2026 मध्ये भारत एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन कोठे केले जाणार आहे? उत्तर नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिले पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मेडिकल कॉलेज कोठे सुरू होणार आहे? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 25,
भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिले राज्य कोणते? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 26. न्यू बॅलन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनली? उत्तर जान्हवी कपूर. प्रश्न क्रमांक 27. ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ठरल्या आहेत? उत्तर अनु गर्ग. प्रश्न क्रमांक 28. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केला? उत्तर झारखंड. प्रश्न क्रमांक 29. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे यजमानपद कोणते राज्य भूषवत आहे? उत्तर छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशाने 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली आहे? उत्तर रशिया आणि चीन देशाने. प्रश्न क्रमांक 31. रेल विकास निगम लिमिटेड च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर सलीम अहमद. प्रश्न क्रमांक 32. बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर डॉक्टर कुमार सप्तर्षी. प्रश्न क्रमांक 33. आंतरराष्ट्रीय T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? उत्तर दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 34. भारतातील पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रेझोनान्सिंग इमेजिंग म्हणजेच MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले? उत्तर बेंगलोर. प्रश्न क्रमांक 35. 40व्या आशियाई जलपक्षी जनगणना 2026 चे आयोजन कधी करण्यात आले? उत्तर 10 आणि 11 जानेवारी 2026. प्रश्न क्रमांक 36. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर ॲडव्होकेट हर्षद वसंतराव निंबाळकर. प्रश्न क्रमांक 37. आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कोणते पदक जिंकले आहे? उत्तर रौप्य पदक. INS वाघशीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या आहेत? उत्तर द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 39. पारंपरिक टपाल सेवा पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 40. ह्यू मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांचे नुकतेच 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले? उत्तर इंग्लंड. प्रश्न क्रमांक 41. कोणता देश संयुक्त राष्ट्राच्या जैविक विविधतेवरील अधिवेशनाच्या 17व्या पक्ष परिषदेचे आयोजन करणार आहे? उत्तर आर्मेनिया. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विवेक भीमनवार. प्रश्न क्रमांक 43. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना कोठे स्थापन केली जाईल? उत्तर गांधीनगर. प्रश्न क्रमांक 44. DRDO ने अल्पावधीत एकाच लॉन्चरमधून 2 प्रलय क्षेपणास्त्रांची चाचणी कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या केली? उत्तर ओडिशा. प्रश्न क्रमांक 45. दुबई येथे झालेल्या जागतिक क्रीडा परिषदेत कोणाला ग्लोबल लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय तपास संस्थेचे अंतरिम प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर राकेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 47. नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात निलस सिक्मेन्सिस नावाची कीटकांची एक नवीन सूक्ष्म प्रजाती शास्त्रज्ञांना सापडली आहे? उत्तर सिक्कीम. प्रश्न क्रमांक 48. 2025 च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर अलेक्झांड्रा गोरयाचकिना.